तुम्ही जर अनअकॅडमी ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करा, कारण अनअकॅडमी ॲपवर आपले फ्री लेक्चर्स होत असतात. स्पेशल क्लासमध्ये तुम्हाला इतर एज्युकेटरचे तसेच माझे सुद्धा लेक्चर्स तुम्हाला पाहता येतात, ते फ्रीमध्ये आहेत. जर अनअकॅडमी ॲपवरचे लेक्चर्स तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्हाला त्यासाठी रेफरल कोड टाकावा लागेल. तो जो फ्री ॲक्टिव्ह प्लॅन आहे, तर हा रेफरल कोड टाकल्यानंतर तो प्लॅन ॲक्टिव्ह होतो. MPC TIC 6716. ओके, म्हणजे हे रेफरल कोड टाका, ठीक आहे. आणि ज्यांनी कोणी अनअकॅडमी ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा. प्ले स्टोअरवर, गुगल प्ले स्टोअरवर तुम्हाला ते चे उद्दिष्ट सोडून भारतीय राष्ट्रीय सभेच्या या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला. तर आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. तर कोणतं अधिवेशन आहे? संपूर्ण स्वराज्याचा ठराव म्हटल्यानंतर कोणतं अधिवेशन येतं हे तुम्हाला अगोदर समजायला हवं. संपूर्ण स्वराज्याचा ठराव म्हटल्यानंतर अधिवेशन कोणतं असणार? तर ते 1929चं अधिवेशन. 1929चं जे अधिवेशन होतं, लाहोर अधिवेशन, या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर करण्यात आलेला होता. आता दुसरं म्हणजे संपूर्ण स्वराज्याचा झाला. त्यानंतर 1931चं एक अधिवेशन दिलेलं आहे. म्हणजे उत्तर काय नाही, लाहोर अधिवेशन 1929, संपूर्ण स्वराज्याचा ठराव, आणि अध्यक्ष कोण होते? जवाहरलाल नेहरू. त्याच्यानंतर एक कराची अधिवेशन म्हटलेलं आहे 1931चं. 1931चं कराची अधिवेशन का फेमस आहे? तर त्याच्यामध्ये जो गांधी आयर्विन करार झाला होता त्याला देण्यात आलेली मान्यता, मूलभूत अधिकारांचा ठराव, मूलभूत अधिकारांचा ठराव, याच्यासाठी सुद्धा हे कराची अधिवेशन महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. मूलभूत अधिकारांचा ठराव कराच्या अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम स्वतः संमत झालेला आहे. त्याच्यानंतर लाहोर अधिवेशनामध्ये जे ठरलं होतं की 26 एप्रिल 1930ला स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आणि रावी नदीच्या काठी हे अधिवेशन भरलेलं होतं. मग आता नेहरूंचं अध्यक्ष म्हटले, मग नेहरू आणखी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते का? तर 1927ला जे अधिवेशन झालं होतं 1927, त्याच्यानंतर 1936चं लखनौ अधिवेशन, म्हणजे जे, आणि फैजपूर अधिवेशन जे आपण ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन म्हणतो, ते फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष सुद्धा नेहरू होते. गांधीजी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर गांधीजी एकाच अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले, ते म्हणजे 1924ला बेळगाव या ठिकाणी झालेलं अधिवेशन, या अधिवेशनाचे अध्यक्ष गांधीजी होते. लोकमान्य टिळक कोणत्याही अधिवेशनाचे अध्यक्ष राहिलेले नाहीत. पुढचा प्रश्न आहे, सोलापूर येथील सत्याग्रहामध्ये 1930 मध्ये भाग घेतल्यामुळे खालीलपैकी कोणत्या लोकांना, खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांना ब्रिटिशांनी फाशी दिलेली होती? सोलापूरमध्ये म्हटल्यानंतर कोणाला फाशी दिली होती? तर त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची व्यक्ती येते ती म्हणजे कुर्बान हुसेन, त्यानंतर दुसरी येते ती म्हणजे जगन्नाथ शिंदे, तिसरी येते ते मलप्पा धनशेट्टी. तुळशीदास जाधव यांना फाशी देण्यात आलेली नव्हती, किंवा सोलापूरचे सत्याग्रहाच्या रिलेटेड म्हणतो आपण त्याच्यामध्ये नव्हतं. आता इतर झालेल्या फाशीमध्ये आणखी एक नाव राहिलं, ते म्हणजे श्रीकृष्ण सारडा म्हणून आणखी एक नाव आहे. या चौघांना याच्यामध्ये फाशी झालेली होती, श्रीकृष्ण सारडा. ओके, तर हे सोलापूर येथील सत्याग्रहामध्ये भाग घेतल्यामुळे त्यांना फाशी झाली होती. मग आता तुळशीदास जाधव हे ऑप्शन दिले. मग तुळशीदास जाधव यांच्याबद्दल तुम्ही काय लक्षात ठेवू शकता एका वाक्यामध्ये? तर हे जे सोलापूर काँग्रेस समितीचे चिटणीस होते. कोण होते? तुळशीदास जाधव कोण होते? सोलापूर जे काँग्रेस आहे, सोलापूर काँग्रेस जी समिती आहे त्याचे काय होते? ते चिटणीस होते. सोलापूर काँग्रेस समितीचे चिटणीस तुळशीदास जाधव होते, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मार्शल लॉ फक्त एका ठिकाणीच लावण्यात आला होता, तो म्हणजे सोलापूरमध्ये. तर कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे, मलप्पा धनशेट्टी आणि श्रीकृष्ण सारडा यांना फाशी झालेली होती. पुढचा प्रश्न आहे, 1932च्या पुणे करारानुसार दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी विधिमंडळात काही राखीव जागा देण्याचं ठरलं. या संदर्भामधलं कोणतं विधान योग्य आहे आपल्याला सांगायचं आहे. पहिलं स्टेटमेंट आहे, या करारानुसार दलितांना 180 राखीव जागा मिळाल्या. पहिले लक्षात घ्या, 180 मिळाल्या का? तर नाही. मग किती मिळाल्या? तर ते मिळाल्या होत्या 148 राखीव जागा दलितांना मिळाल्या होत्या. त्यामुळे 180 असणार का? नाही. आता जो पुणे करार म्हटल्यानंतर कोणामध्ये झाला होता? महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना झाला होता, यांच्यामध्ये तो करार झाला होता. त्यानंतर जे आमचे मॅकडोनाल्ड होते यांनी जातीय निवाड्याद्वारे दलितांना काय म्हटलं होतं की स्वतंत्र मतदारसंघ देण्याचं जाहीर केलेलं होतं, त्याच्यामुळे तो करार झालेला आहे. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट तुमचं काय होते? चुकीचं ठरते. 180 जागा नसून 148 पाहिजे, आणि या योजनेला ब्रिटिश सरकारनं मान्यता दिली. म्हणजे बरोबर कोणतं? फक्त सेंटेन्स दुसरं हे काय असणार आहे तुमचं? बरोबर असणार आहे. तर हे एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर राजा मुंजे करार जो 1932ला म्हणून ओळखलं जातं, त्याच्यामध्ये दलितांना स्वतंत्र मतदारसंघ नको, संयुक्त मतदारसंघ द्या, अशा प्रकारची मागणी सुद्धा तिथं झालेली होती. ओके, पुढचा प्रश्न पहा, 1935च्या कायद्याने राष्ट्रीय सभेचे समाधान झाले नव्हते, तरी देखील या कायद्यानुसार होणाऱ्या प्रांतिक कायदे निवडणुकीत प्रांतिक निवडणुकीमध्ये राष्ट्रीय सभेने भाग घेतला. या निवडणुकीबाबत पुढील विधाने लक्षात घ्या आणि यामधून अयोग्य विधान निवडायला सांगितले.
पहिलं स्टेटमेंट आहे 1937 मध्ये 14 प्रांतामध्ये निवडणुका झाल्या. पहिलं लक्षात घ्या 14 मध्ये झाल्या का नाही, किती प्रांतामध्ये झाल्या होत्या 11. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट इलिमिनेट होतं. चुकीचं कोणतं अ येणार. जर अ तुमचं चुकीचं येत असेल तर तुमचं हे ऑप्शन इलिमिनेट होतो. त्याच्यानंतर यापैकी 8 प्रांतामध्ये राष्ट्रीय सभेची मंत्रिमंडळे अधिकारावर आली. तर काही करून ती 8 आलेली होती. त्याच्यानंतर तिसरं स्टेटमेंट पहा, राष्ट्रीय सभेने काही प्रांतामध्ये मुस्लिम लीगच्या मदतीने मंत्रिमंडळ स्थापली. हे आहे का, तर बनवली गेलीत का, तर काँग्रेसनं कोणत्याही प्रांतामध्ये मुस्लिम लीगच्या सहकार्याने कुठलंही सरकार तिथं बनवलेलं नव्हतं. म्हणजे चुकीचं कोणतं आहे, अ आणि क चुकीचं आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 बरोबर. ओके, तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी योग्य जोड्या आपल्याला जुळवायच्या आहे. पहिलं पहा, 1919चा कायदा केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती आणि दुसरा 1935चा कायदा संघराज्याची तरतूद. पहिलं लक्षात घ्या, पहिल्यांदा तुम्हाला 1919चा कायदा केंद्रामध्ये द्विदल राज्य पद्धती म्हटले, केंद्रामध्ये होती का प्रांतामध्ये होती, तर ती प्रांतामध्ये होती. पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं, प्रांतामध्ये होती. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट काय होते तुमचं चुकीचं ठरते. पहिलं स्टेटमेंट चुकीचं ठरते. त्याच्यानंतर 1935चा कायदा, 1935च्या कायद्यातल्या इतर तरतुदीमध्ये म्हटलं तर संघराज्याची तरतूद होती. म्हणजे केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती आली होती 35च्या कायद्यानं आणि संघराज्याची तरतूद होती, परंतु ती इम्प्लिमेंट झालेली नव्हती. परंतु उत्तर काय असणार आहे तुमचं, 1935च्या कायद्यामध्ये संघराज्याची तरतूद होती आणि 1935च्या कायद्यानं जी संघराज्याची तरतूद अंमलात काय येऊ शकली नाही, कारण त्यांना संस्थानिकांचा विरोध होता. बरेचसे जे संस्थानिक होती तर त्यांना विरोध होता. त्याच्यामुळं संघराज्याची तरतूद ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन झालेली नाही. त्यामुळे 1919चा कायदा म्हटलं तर प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती, 1935चा कायदा केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती आणि संघराज्याची तरतूद सुद्धा 1935च्या कायद्यामध्ये होती. आणि 1935च्या कायद्यामध्ये प्रांतिक स्वायत्तता तुम्हाला पाहायला मिळते. प्रांतिक स्वायत्तता. ओके, तर हा एक पॉइंट आहे की जर तुम्हाला माहित असू द्या. पुढचा स्टेटमेंट पहा, 1942च्या क्रिप्स योजनेमध्ये पुढीलपैकी कोणत्या गोष्टी अंतर्भूत होत्या. पाकिस्तानची निर्मिती. पाकिस्तानची निर्मिती 42च्या योजनेमध्ये होतं का नव्हतं. का नव्हतं तर एक लक्षात घ्या, मुस्लिम लीगने ही योजना फेटाळण्याचं कारण म्हणजे त्यामध्ये पाकिस्तान निर्मितीचा ते उल्लेख केलेला नव्हता. त्यामुळे मुस्लिम लीगने ही योजना फेटाळली होती. त्यामुळे अ तर तुमचं डेफिनेटली चुकीचं ठरते. जर अ चुकीचं ठरत असेल तर तुमचा पहिला ऑप्शन इलिमिनेट, तिसरा ऑप्शन इलिमिनेट, चौथा ऑप्शन इलिमिनेट. म्हणजे उत्तर काय असणार तुमचं ब आणि क हे बरोबर असणार आहे. म्हणजे 1942ला जी क्रिप्स योजना आली त्याच्यामध्ये भारताला वसाहतीचं स्वातंत्र्य म्हणजे डॉमिनियन स्टेटस द्यायचं किंवा भारताच्या राज्यघटनेसाठी युद्धानंतर घटना समिती बनवण्यात येईल, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली बनवण्यात येईल असं म्हणण्यात आलेलं होतं. तर ही एक गोष्ट होती. क्रिप्स योजना एखाद्या प्रांतास केंद्रामध्ये सामील होण्याची इच्छा नसेल तर ते आपली स्वतंत्र घटना ठेवू शकतात असंही क्रिप्स योजनेमध्ये म्हटलं होतं. क्रिप्स योजना अपयशी ठरलं कारण मुस्लिम लीगचा विरोध, दुसरं म्हणजे प्रांतांना जे बाहेर पडायचा अधिकार देण्यात आला होता तर तो त्यांनी द्यायला नको होता. त्याच्यामुळे क्रिप्स योजना अपयशी ठरली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो, प्रश्न क्रमांक 61. याच्यामध्ये काय म्हटले, काँग्रेसच्या ज्या मुंबई अधिवेशनामध्ये छोडो भारतचा ठराव पारित झाला त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. 1900 छोडो भारतचा ठराव म्हणतोय तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद. कोण होते, मौलाना अबुल कलाम आझाद. 8 ऑगस्ट 1942ची ऐतिहासिक घोषणा जी गांधीजींनी दिली होती, करेंगे या मरेंगे, म्हणजे नेहरूंचा जो छोडो भारत ठराव मंजूर झाला, गांधीजींची एक महत्त्वाची घोषणा होती करेंगे या मरेंगे. आणि हा जो छोडो भारत ठराव मंजूर कधी झालाय तर 8 ऑगस्ट 1942ला. आणि 9 तारखेच्या सकाळी काय झालं तर महत्त्वाचे जे नेते होते त्यांना अटक झाल्या. त्यामुळे भूमिगत चळवळीनंतर हळूहळू वाढलेल्या तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 62 पहा, भूमिगत चळवळीच्या काळात मुंबईमध्ये गुप्त प्रक्षेपण केंद्र म्हणजे आझाद रेडिओ सुरू करण्यात आले. त्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती होत्या किंवा नव्हत्या. होत्या ओळखायच्या म्हणजे नव्हत्या तुम्हाला समजून जाईल असा प्रश्न विचारलेला आहे. पहिलं पहा, विठ्ठल झवेरी होते का तर होते. त्याच्यानंतर उषा मेहता होते का होत्या. अरुणा असफ अली नव्हत्या आणि सुचेता कुलकर्णी सुद्धा नव्हत्या. म्हणजे पर्याय क्रमांक काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1 बरोबर असणार आहे. आता तुम्हाला एक लक्षात घ्या, भूमिगत चळवळीमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टींनी भाग घेतलेला आहे. भूमिगत चळवळीचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला तिथं 2 गोष्टी प्रकर्षाने लक्षात ठेवाव्या लागतील. पहिलं महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे भाई कोतवाल. का भाई कोतवाल म्हणतोय, ज्या भूमिगत चळवळीबद्दल बोलतोय आम्ही, भूमिगत चळवळीबद्दल. भाई कोतवाल यांचा महत्त्वाचा एक संस्था किंवा म्हणू शकतो आपण, तर त्याला म्हणलं तर आझाद दस्ता.
आझाद दस्ता कोणाचा होता, भाई कोतवाल होता, आणि नागपूरचे जे जनरल आवारी होते ना, तर त्यांची लाल सेना होती. यांनी या भूमिगत चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. मग आझाद रेडिओ बद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आझाद रेडिओनं ऑगस्ट 1942 पासून ते जवळजवळ नोव्हेंबर 1943 पर्यंत चालू होतं. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची व्यक्ती येते ती म्हणजे नानक मोटवानी. नानक मोटवानी हे सुद्धा नाव या आझाद रेडिओच्या संदर्भामध्ये महत्त्वाचे येतात. मग बाबूबाई खाकर असतील किंवा जगन्नाथ ठाकूर असतील. आणि याला ॲक्च्युली सहाय्य किंवा महत्त्वाचं बाहेरून जे सपोर्ट केला होता तर त्या व्यक्तीचं नाव आहे जयप्रकाश राम मनोहर लोहिया. राम मनोहर लोहिया यांनी या चळवळीला बाहेरून सपोर्ट म्हणजे ॲक्च्युली त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ते चाललेलं होतं. तर हा एक पॉईंट आहे की जो जाता तुम्हाला माहीत असू द्या. उषा मेहतांना किती वर्ष शिक्षा झाली या खटल्यामध्ये? तर 4 वर्ष शिक्षा झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने विचारात घ्या. आणि प्रश्न आहे विनायक दामोदर सावरकर. आता विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रमेळा कुठं स्थापन केली? तर ती नाशिकला केली. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन तुमचा इलिमिनेट होतो, नाशिक इथं आहे म्हणून, पण ठीक आहे. दुसरं स्टेटमेंट पहा, विनायक दामोदर सावरकर यांनी डॅश डॅश या वर्षी अभिनव भारत स्थापन केली, 1904 ला केली, त्यामुळे चौथा ऑप्शन सुद्धा इलिमिनेट होतो. अभिनव भारतचे उपाध्यक्ष कोण होते असं विचारलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला प्रश्न काय होतो, अभिनव भारतचे उपाध्यक्ष कोण राहिलेले होते? तर त्यांचं नाव आहे VVS अय्यर. काय नाव आहे? VVS अय्यर. म्हणजे 63चं उत्तर काय असणार आहे तुमचं? पर्याय क्रमांक 2. तर अभिनव भारत लक्षात घ्या. 1904 मध्ये ना या संघटनेचं नाव 1904 मध्ये या संघटनेचं नाव अभिनव भारत करण्यात आलं. सुरुवातीला मित्रमेळा नावाची संघटना होती. आता 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विनायक दामोदर सावरकर यांनीच लिहिलेला आहे. विष्णुपंत भट यांनी अभिनव भारत हा इतिहास रचला. विष्णुपंत भट हे एक नाव आहे आणखी त्याच्यामध्ये, इथे जे नाव दिलेलं आहे त्याच्यासाठी सांगतो. विष्णुपंत भट यांनी ना अभिनव भारतचा इतिहास जो रचला आहे ना, तर तो त्यांनी रचलेला आहे. अभिनव भारतचा इतिहास रचला असं म्हटलं जातं. ओके, विष्णुपंत भट. तर ते एक जाता फक्त लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खाली काही विधाने दिली तर त्यामधून तुम्हाला काय करायचं? योग्य विधान निवडायचं आहे. ओके, पहिलं स्टेटमेंट पहा. स्टुटगार्ड येथे 1907 मध्ये भरलेल्या समाजवादी परिषदेमध्ये मादाम कामा यांनी भारताचा ध्वज फडकावला होता. डेफिनेटली राईट आहे. 1907 स्टुटगार्ड मादाम कामा यांनी भारताचा ध्वज रेखाटला होता. या ध्वजावर 7 तारे व 5 कमळाची फुलं होती. असं होतं का? 7 तारे 5 तर तसं नाहीये. आणि या ध्वजावर वंदे मातरम असा मजकूर लिहिला होता. तर ते सुद्धा बरोबर आहे. म्हणजे अ आणि क तुमचं काय ते अचूक उत्तर येते. आता हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 65. या संघटनेच्या नेत्यांनी पहिल्या महायुद्धामुळे झालेल्या जो युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेण्याचं ठरवलं. पंजाबमध्ये ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्यासाठी रास बिहारी बोस आणि विष्णू पिंगळे यांच्या सहाय्यानं योजना आखली. या संघटनेच्या पहिल्या मुखपत्रामध्ये पुढील मजकूर छापला होता. आमचे नाव काय आहे? बंड. आमचे काम काय आहे? बंड. आणि हे बंड कुठे होईल? तर भारतामध्ये. अशा प्रकारे तर डेफिनेटली तुम्हाला समजून जातं ते कोणती संघटना असणार आहे. तर ही गदर संघटना असणार आहे. तर एक लक्षात ठेवा की रासबिहारी बोस आणि विष्णू पिंगळे यांनी नेतृत्व स्वीकारण्याचं ठरलं होतं, परंतु ब्रिटिशांना काय लागला? याचा सुगावा लागला. त्यामुळे जे पिंगळे आहेत, विष्णू पिंगळे यांना फाशी देण्यात आली. मात्र जे बोस होते, रासबिहारी बोस, ते तिथून निसटले आणि जपानला गेलेले होते. गदरचं मुख्यालय कोणतं राहिले? तर ते राहिले सॅन फ्रान्सिस्को. गदर संघटनेचं मुख्यालय कुठं राहिले? तर राहिले ते सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी राहिले होते. याच्यामध्ये इतर सदस्य जर बघितले तर तारकानाथ दास हे एक नाव महत्त्वाचं आहे. तारकानाथ दास. त्याच्यानंतर लाला हरदयाळ हे नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि आणखी एक महत्त्वाची व्यक्ती येते याच्यामध्ये, ती म्हणजे सोहनसिंग भाकना. काय नाव आहे? सोहनसिंग भाकना. ही सुद्धा या गदर चळवळीच्या संदर्भामध्ये महत्त्वाची व्यक्ती येते. आता पुढचा प्रश्न पहा. काय म्हणले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील 3 कार्य दिलेत आणि यांचा क्रम लावायला सांगितलाय. पहिलं पहा, बहिष्कृत हितकारणी सभा कधीची आहे? 1924 ची. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन कधीचा आहे? 1942 आहे. आणि स्वतंत्र मजूर पक्ष कधी आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केला होता, तो केलेला आहे 1936. म्हणजे याचा पर्याय क्रमांक कसा राहणार? 1924 1 नंबर, मग स्वतंत्र मजूर पक्ष 2 नंबर आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशन 3 नंबर. अशा प्रकारे याचा क्रम राहणार आहे. 1927 म्हटलं. 1927 ला काय आहे? तर महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचं दहन हे त्याच्यामुळे येतं.
तर याला बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला इथं. दुसरं म्हणजे आंबेडकरांच्या बाबतीत एक महत्त्वाची घोषणा त्यांनी केली होती की हिंदू धर्मात मी मरणार नाही, म्हणजे हिंदू धर्मात जरी जन्माला आलो तरी हिंदू धर्मानं मी मरणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं. तर 1935ला जी येवला सभा झाली होती ना, या येवला सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं होतं. 1930 म्हटलं तर ऑल इंडिया डिप्रेस क्लास काँग्रेस असेल. 1936ला इंडिपेंडेंट लेबर पार्टी त्यांनी स्थापन केली होती. त्यानंतर 1945 सुद्धा एक महत्त्वाची घटना त्यांच्याबद्दल लक्षात ठेवू शकतो, ते म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटी, ही सुद्धा त्यांनी सुरू केली होती. आणि या सोसायटी अंतर्गतच मग जे मिलिंद कॉलेज आणि सिद्धार्थ कॉलेज म्हणतो, औरंगाबादचं मिलिंद कॉलेज आहे आणि मुंबईला सुरू केलं होतं सिद्धार्थ कॉलेज. मुकी बहिरी जनता भारताची, ते त्यांचे वृत्तपत्र म्हणजे मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, ही महत्त्वाची वृत्तपत्र. त्यांनी आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार कधी केला, कोण सांगू शकेल? तर त्याचं उत्तर आहे 14 ऑक्टोबर 1956ला त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता. म्हणजे अशा ॲडिशनल इतर गोष्टी तुम्ही त्या पाहू शकता. पुढचा प्रश्न पहा, खाली काही विधाने दिलेत आणि ते कोणते नेते आहेत ते आपल्याला ओळखायला सांगितले. पहिलं स्टेटमेंट आहे 1920 साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस किंवा आयटक म्हणतो ची स्थापना झाली. आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष ते होते. ते 1920च्या राष्ट्रीय सभेच्या काँग्रेसचं जे कोलकाता अधिवेशन झालं त्याचा अध्यक्ष होते. त्यांनी अनहॅपी इंडिया हे पुस्तक लिहिलं. आता तुम्हाला ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस किंवा आयटक म्हटल्यानंतर लगेच लक्षात येणार ते म्हणजे लाला लजपत राय. लाला लजपत राय यांच्याबद्दल एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची, ती म्हणजे अनहॅपी इंडिया नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. अनहॅपी इंडिया हे एक महत्त्वाचं पॉईंट आहे. पंजाब केसरी असं त्यांना म्हटलं जातं. त्यांनी सुरू केलेली दोन महत्त्वाची वृत्तपत्रे जर बघितली तुम्ही लाला लजपत राय यांची, पंजाबी नावाचं वृत्तपत्र आहे किंवा वंदे मातरम, सगळ्यात महत्त्वाचं जे जास्त करून त्यांचं चाललं वृत्तपत्र ते म्हणजे वंदे मातरम. इंग्रजीमध्ये द पीपल नावानं त्यांनी वृत्तपत्र एक सुरू केलं होतं. द पीपल इंग्रजीमध्ये असलेलं त्यांचं वृत्तपत्र आहे. त्याच्यानंतर 1920ला कलकत्ता अधिवेशन झालं, त्याचे ते अध्यक्ष होते. जेव्हा सायमन कमिशनला विरोध करत असताना त्यांच्यावर झालेला लाठी हल्ला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झालेला आहे 1928 साली. ओके, पुढचा प्रश्न पहा, मुंबई येथे ब्रिटिश युद्ध नौकेवर सैनिकांनी उठाव केला. या उठावासंदर्भात पुढील विधाने लक्षात घ्या आणि त्यातून तुम्हाला काय करायचं आहे की योग्य विधान कोणतं ते शोधायचं आहे. पहिलं पहा, नौदलाचा हा उठाव 1943 साली झाला. पहिलं लक्षात घ्या 1943ला झाला का, तर नाही. कधी झाला मग तो 1946ला झाला. म्हणजे पहिलं स्टेटमेंट तर तुमचं चुकीचं ठरते. नौदलाचा हा उठाव तलवार या ब्रिटिश युद्ध नौकेवर झाला का, तर येस, हा तलवार या ब्रिटिश युद्ध नौकेवर हा उठाव झालेला होता. आता याच्यामध्ये मध्यस्थी कुणी केली, तर वल्लभभाई पटेल. वल्लभभाई पटेल यांनी मध्यस्थी केलेली होती आणि सैनिकांना शस्त्र खाली ठेवायला भाग पाडलेलं होतं. त्यामुळे हे एक तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे प्रश्न पहा, ब्रिटिशांनी स्वतःच्या गरजेतून भारतात कारखाने व उद्योग सुरू केले, त्यातून भारतात कारखानदारी वाढली. सुरुवातीच्या काळातील भारतीय उद्योगाबद्दलची पुढील विधाने लक्षात घेऊन अयोग्य विधाने निवडा. पहिलं पहा, पहिली भारतीय कापड गिरणी भारतीय मालकीची कापड गिरणी 1851 मध्ये मुंबई येथे सुरू झाली असं दिलेलं आहे. आता कुणी सुरू केली होती, नाव माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. सगळ्यात महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे नानाभाई कावजजी यांनी ही पहिली जी कापड गिरणी आहे ती सुरू केलेली होती. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट तर बरोबर आहे. विचारले काय, अयोग्य, म्हणजे ज्या ठिकाणी असेल ते तुमचं उत्तर येणार नाही. त्याच्यानंतर टाटा यांनी जमशेदपूर येथे एक्सप्रेस मिलची स्थापना केली. आता ही जमशेदपूरला एक्सप्रेस मिल कुठं स्थापन झाले, जमशेदपूरला एक्सप्रेस मिल स्थापन झालेली नाहीये. तर ही कुठं झाली आहे, तर ही झालेली आहे नागपूरला. एक्सप्रेस मिल ही कुठं स्थापन करण्यात आली होती, तर नागपूरला करण्यात आली होती, जमशेदपूरला नाही. एक्सप्रेस मिल म्हणतोय, शब्दाला महत्त्व द्या. त्यामुळं चुकीचं कोणतं आहे, तर पर्याय क्रमांक 2 हे तुमचं चुकीचं आहे. मग मला सांगा, भारतातील पहिली ताग गिरणी बंगालमधल्या रिसरा या ठिकाणी सुरू झाली होती. भारतातील पहिली ताग गिरणी बंगालमधल्या रिसरा या ठिकाणी सुरू झाली. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे की कोणत्या साली रिसरा ही ताग गिरणी भारतातली बंगालला सुरू झाली होती, कोणत्या वर्षी ती सुरू झाली होती ते लक्षात ठेवायचं वर्षाचं. तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की दिलेलं वर्णन आहे, त्या वर्णनावरून व्यक्ती ओळखायचे. पहिलं स्टेटमेंट आहे, कामगाराच्या हिताचे संरक्षणासाठी त्यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना केली, म्हणजे उत्तर असणार नाम लोखंडे. त्याच्यानंतर त्यांनी काही काळ दीनबंधू हे सत्यशोधक चळवळीचं मुखपत्र चालवलंय.
ज्योतिराव फुलेंनी मुंबईतील नागरिकांच्या वतीनं महात्मा ही पदवी देण्याचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. तर हो, त्यांनी काय आयोजित केलेला होता. मग इथं राहिलं काय महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे नाम जोशी यांच्या संदर्भातली महत्त्वाची त्यांची गोष्ट सांगू शकतो ते म्हणजे सोशल सर्व्हिस लीग. काय येणार यांच्यासाठी नाम जोशी म्हटल्यानंतर सोशल सर्व्हिस लीग. ओके, सोशल सर्व्हिस लीग हे नाम जोशीच्या संदर्भामध्ये आपण सांगू शकतो. आता वल्लभभाई पटेल म्हटल्यानंतर इंटक ही संस्था म्हणू शकतो आपण. इंटक ही संस्था जे वल्लभभाई पटेल यांच्या संदर्भात येते म्हणजे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस. म्हणजे आयटक आणि इंटक हे वेगळ्या गोष्टी आहेत. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस वल्लभभाई पटेल यांच्या संदर्भामध्ये येते. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 72. याच्यामध्ये काय म्हटले की मेरी कार्पेंटर यांचा पुढीलपैकी कोणत्या संघटनेच्या स्थापनेमध्ये सहभाग होता. तर ती येते इंडियन नॅशनल असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेमध्ये कोणाचा सहभाग होता. तर मेरी कार्पेंटर. म्हणजे जे तात्याचा ठोकळा जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला त्याचं उत्तर पाहायला मिळेल. मग आता राहिलं प्रश्न पहिलं लक्षात घ्या, इंडियन नॅशनल असोसिएशन जी म्हटलं कुठं सुरू करण्यात आली होती ही संस्था किंवा ही संघटना. ब्रिस्टॉल या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? ब्रिस्टॉल या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. कशासाठी केली होती तर भारतामध्ये जे स्त्री शिक्षण याला प्रोत्साहन दिलं पाहिजे याच्यासाठी. त्यानंतर लंडन इंडियन सोसायटी कुणी सुरू केली होती तर दादाभाई नौरोजी यांनी सुरू केली होती. बरोबर, दादाभाई नौरोजी यांनी लंडन इंडियन सोसायटी सुरू केली होती 1865 मध्ये. ओके, त्याच्यानंतर इंडिया सोसायटी कुणी सुरू केली होती किंवा आणखी म्हणजे ईस्ट इंडिया सोसायटी. दादाभाई नौरोजीच्या संदर्भामध्ये आणखी काय सांगू शकतो, ईस्ट इंडिया सोसायटी ही सुद्धा त्यांनी 1866 ला सुरू केलेली आहे आणि ते ठिकाण आहे लंडन. कोणतं ठिकाण आहे? लंडन. ओके, पुढचा प्रश्न घ्या. सायमन कमिशन अहवाल 1930 म्हणजे 27चा रिपोर्ट स्थापन केलं. अहवाल त्यांनी दिला 1930 ला. तर कोणती तरतूद नव्हती असं म्हटलेलं आहे, असं प्रश्न विचारलाय आपल्याला. तर एक लक्षात घ्या की याच्यामध्ये संघराज्य निर्माण करावं ही शिफारस होती. बर्मा भारतापासून स्वतंत्र करावं म्हणजे ब्रह्मदेश ज्याला म्हणतो ते भारतापासून स्वतंत्र करावं ही सुद्धा तरतूद त्यामध्ये होती. भारताच्या घटनात्मक सुधारणांची दर 10 वर्षांनी चौकशी करण्याची पद्धत बंद करण्यात यावी होती. परंतु भारतातील प्रांतामध्ये जी द्विदल राज्य पद्धती होती तरी मजबूत करावी असं त्यामध्ये काही म्हटलेलं नव्हतं. तर सायमन कमिशन मधलं महत्वाची गोष्ट काय होती, जर हे ज्या प्रांतामध्ये असलेली द्विदल पद्धत आहे ना तर ही बंद करावी, मजबूत करण्याच्या ऐवजी बंद करावी अशा प्रकारची शिफारस सायमन कमिशनने दिलेली होती त्यांच्या अहवालामध्ये. पुढचा प्रश्न आहे की पुढे महाराष्ट्रातील एका महान नेत्याचं वर्णन केले, त्या वर्णनातून व्यक्ती ओळखा. पहिलं स्टेटमेंट आहे ते पुण्याच्या सार्वजनिक सभेत भाग घेत असत. दुसरा आहे समाजामध्ये समानता, ऐक्य व समन्वय निर्माण करण्यासाठी ऐक्यवर्धिनी संस्था सुरू केली. आणि तिसरा आहे त्यांनी पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही संस्था स्थापन केली. तर सिंपल सी लक्षात येतं, ऐक्यवर्धिनी सभा आणि पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन म्हटल्यानंतर उत्तर काय असणार आहे तुमचं, वासुदेव बळवंत फडके असणार आहे. आता पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन म्हटल्यानंतर ती 1874च्या रेंजमध्ये ऍक्च्युली सुरू करण्याचं रिझन एकच होतं तर स्वदेशीचा प्रचार. कारण स्वदेशीच्या गोष्टीसाठी त्यांनी ही सुरू केली होती, हा एक महत्वाचा पॉईंट आहे. दत्त महात्मे हा ग्रंथ सुद्धा वासुदेव बळवंत फडके यांचा आहे. त्यांचं निधन कोणत्या तुरुंगात झालं तर एडनच्या तुरुंगात त्यांचं निधन झालं. लक्षात घ्या, एडनच्या तुरुंगामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. पुढचा प्रश्न पहा, बाबा पदमनजी यांच्याबद्दलची पुढील विधाने लक्षात घ्या आणि त्यामधून योग्य विधान निवडायला सांगितले. बाबा पदमनजी यांच्याबद्दल लक्षात घ्या, त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता 1854 साली, ते बरोबर आहे. त्यांचं शिक्षण म्हटलं तर मुंबईतील विल्सन प्री चर्च स्कूलमध्ये झालं, ते सुद्धा बरोबर आहे. आता 1888 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून ते पारंपरिक वेशात गेले, तर हे चुकीचं आहे. त्यावेळी कोण गेलं होतं पारंपरिक वेशामध्ये तर ते होते महात्मा फुले. कोण गेले होते पारंपरिक वेशामध्ये, राणीच्या दरबारामध्ये महात्मा फुले गेलेले होते पारंपरिक वेशामध्ये. दुसरं म्हणजे प्रबोदय हे त्यांचं आत्मचरित्र म्हणले. प्रबोदय आहे का ते पहिले सांगा. प्रबोदय नसून त्यांचं अरुणोदय हे त्यांचं आत्मचरित्र आहे. कोणतं? अरुणोदय. यमुना पर्यटन ही त्यांची कादंबरी सगळ्यात गाजलेली म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा 1990 सालचा आहे, तर तो आहे का तर 1990 सालचा म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा 1993 सालचा आहे. त्यांच्यामुळे पहिलं स्टेटमेंट तर चुकीचं ठरतंय. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1993 ला झाली, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे तुमचं अचूक आहे, ब बरोबर आहे आतापर्यंत. ही एक वैधानिक संस्था असून त्यास दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत, तर तिसरं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर म्हणजे उत्तर काय असणार तुमचं, ब आणि क हे बरोबर आहे, अचुकीचं आहे. दुसरं म्हणजे महाराष्ट्र राज्य महिला आयोग 25
जानेवारी 1993ला स्थापना झाली होती. त्याच्यामध्ये एक अध्यक्ष असतो आणि 5 काय असतात, एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात. महाराष्ट्र जे महिला आयोग आहे यांच्याकडून साध या नावाचं मासिक जे आहे ना ते प्रकाशित केलं जातं. साध नावाचं मासिक यांच्याकडून प्रकाशित केलं जातं. तेजस्विनी नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन सुद्धा त्यांनी सुरू केलेलं होतं. लेटेस्ट काळामध्ये घोषणा झालेली होती. त्याचं इम्प्लिमेंटेशन एक्झॅक्टली झाले की नाही ते कन्फर्म करावं लागेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. 28 फेब्रुवारी काय म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवस. तर डेफिनेटली बरोबर आहे. डॉक्टर सी व्ही रमन यांच्या जन्मदिनानिमित्त वरील दिवस साजरा केला जातो असं म्हटलेलं आहे. तर जन्मदिनानिमित्त झालं होतं का काय हे तुम्हाला अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 2 नाही, जन्मदिनानिमित्त नाही. आता याचं लक्षात घ्या, तुम्हाला रमन इफेक्ट म्हणून ज्याला ओळखलं जातं तर तो 28 फेब्रुवारी 1928 रोजी त्याचा शोध लावला होता. रमन इफेक्ट म्हणून ज्याला ओळखलं जातं, रमन इफेक्ट कधी शोध लावला होता त्यांनी? 28 फेब्रुवारी 1928ला त्यांनी त्याचा शोध लावला होता आणि त्यांना 1930 सालचा फिजिक्समधला नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं होतं. नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. भारतात हा दिवस कधीपासून सेलिब्रेट केला जातोय तर 1987 सालापासून हा दिवस सेलिब्रेट केला जातोय. त्याच्यामुळे हा एक न्यूज महत्त्वाची आहे जी तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर आजच्या लेसनमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न डिस्कशन केलेलं आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अनअकॅडमीवर फ्री क्लासेस जर तुम्हाला पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्याच्यावर जाऊन नोटिफाय मी ऑप्शनवर क्लिक करा. धन्यवाद.